सो हॅलो गाईज, आज आमचा पिकनिक डे होता. सो पिकनिकला आम्ही काय काय मजा केली ते तुम्हाला पुढे समजेलच. सो आम्ही गेलेलो पिकनिकला ठाण्याच्या एकदम मस्त ठिकाणावर, ज्याचं नाव आहे टिकुजिनी वाडी. आणि जिथे त्यांनी आम्हाला कपॅसिटी सांगितली की 6000 लोकंसुद्धा तिथे मावतात, म्हणजे मुलं मुली जे काय असेल ते मावतात. आणि प्लस ही ऑल्सो टोल्ड मी दॅट इट्स स्प्रेड अराउंड 20 acres ऑफ लँड. सो यू कॅन जस्ट जज द कपॅसिटी ऑफ दिस. ही आमची मुलं बघा, ह्यांची मस्करी बघा. मला तिथून बसमधून त्या मारून सांगतायत आमचे फोटो घ्या. सो फायनली मी तो व्हिडिओ केला आहे. आणि ही आमची सेकंड बस आली. ॲक्च्युली मी बसमध्ये गेली नव्हती, कारण माझ्या घराच्या जवळ 4 स्टेशन सोडलं तर पुढे ठाणा लागतं, आणि ठाण्यावरून एक बस केली तर मला टिकुजिनी वाडीला यायला मिळतं. सो मी असं आलेली. हे सगळी आमची मुलं आहेत आणि हे टिकुजिनी वाडीचा परिसर आहे जे मी आता शूट करते. मुलं खूप खुश आहेत. त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी व्लॉगिंग करते, त्यामुळे ते मध्ये ओरडत असतात. हे सगळे माझे स्टुडंट्स आहेत. सगळे म्हणजे हे जे नाचत आहेत ते पण, आणि जे नाही नाचत आहेत ते पण, सगळेच माझे स्टुडंट्स आहेत, म्हणजे आमच्या कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. काही माझे बॅचचे आहेत, काही नाही. आणि गाईस, इकडचं जेवण खूप यम आहे. म्हणजे कॉफी म्हणू नका, चहा म्हणू नका. चहा तर मी ट्राय नाही केला, आय एम सॉरी, बट कॉफी येस. आणि आम्हाला जो नाश्ता दिला होता, जेवण दिलं होतं, इतकं छान होतं. किती प्रकारचं, किती व्हेरायटी दिली होती. सकाळी नाश्त्यात पण इडली तुम्हाला दिसेलच पुढे, मी आय थिंक शूट केलेलंच असणार. हे आम्ही नाश्त्याच्या जागेवर जातो आहे जिथे नाश्ता मिळणार आहे. त्यांनी माझं कुपन घेतलं. आम्हाला कुपन दिले गेले होते, टीचर्सना वेगळं कुपन दिलं गेलं होतं. ते बघा यार, इडली इतकी छान, आणि उपम्याला एकदम खोबऱ्याची चव येत होती. म्हणजे एवढं छान, म्हणजे नाश्ता मस्तच, जेवण 100%. आणि ते जे आपण टिक करतो ना मेंटली, टिनिंग असं, ते समजून घ्या की मी आता केलेलं आहे. मी त्यासाठीच हे करत होती की कसं जेवण मिळेल, काय मिळेल. आणि मी इनफॅक्ट चॉकलेट्स पण घेऊन निघाली होती घरी, पण मी नाही घेतले. म्हणजे मला असं वाटलं की लास्ट टाईम खूप प्रॉब्लेम झालेले. जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा बाहेरच ठेवायला सांगितलेले. त्यानंतर ते जी गोष्टी होती ते मला मिळाले पण नाही. सो उपमा खूप छान होता. चटणी होती, खूप छान होती. आणि हे स्लाईड्स बघा. ओके, कमिंग बॅक टू द पॉईंट. तुम्ही हा नजारा एन्जॉय करा. तोपर्यंत मी माझे किस्से सांगते की एवढं झालेलं की माझे सगळे गोष्टी बसमध्ये राहिलेल्या, आणि ते काहीच घेऊन जायला मिळालं नव्हतं. सो यावेळी मी अशी हात हलवत कपडे घेऊन फक्त गेली होती. सो देर वॉज नो पॉईंट सेईंग एनिथिंग अबाउट इट. पण ही जागा खूप चांगली आहे, खूप मोठी जागा आहे. जास्त स्टुडंट्स असतील, भरपूर असतील, तर प्लीज ही जागा प्रिफर करा. इट इज गुड फॉर अ वन डे एन्जॉयमेंट. इट्स अ गुड प्लेस इंडीड. आणि इथे हा एंट्रन्स आहे. या एंट्रन्सकडून तुम्हाला स्विमिंग पूलकडे जाता येतं, म्हणजे वॉटर स्लाईड्स किंवा स्विमिंग पूलकडे जाता येतं. आणि दुसरा आहे तिकडून अम्युजमेंट पार्क. तो माझा स्टुडंट आहे जो बाय करतो. आणि दुसरा अम्युजमेंट पार्क आहे. हे अत्यंत माझं प्रिय जागा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त काय काम करायला लागत नाही. आपण नुसतं वाहत राहतो छानपैकी. इट्स कॉल्ड लेझी रिव्हर. सो इथे छान वाटतं मला. आणि ही स्लाईड्स बघा, एक स्लाईड्स आहे, 101. पण काही स्लाईड्स थोड्या मेंटेनन्सला गेलेल्या, कारण मधून कुठेतरी काहीतरी तुटलं होतं त्यांचं किंवा काय झालेलं. सो 1-2 स्लाईड्स मेंटेनन्सला गेलेल्या. त्याशिवाय बाकी ओ गॉड, या सगळ्या माझ्या कॉलिग्स आहेत. ही माझी कॉलिग आहे. ती माझ्याबरोबर इंग्लिश शिकवते मुलांना. सो शी इज माय सब्जेक्ट कॉलिग टू. सो या. आणि ही मी, आणि हे माझं टिकुजिनी वाडी वॉटर पार्क. हे एवढं मोठं आहे, हे ॲक्च्युअलमध्ये एवढं मोठं आहे, मला बघून आश्चर्य होतं. आणि ती पूर्ण जंगलच्या थीममध्ये त्यांनी ते बिल्ड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फ्लावर्स असतील किंवा मशरूम्स असतील. ते बघा, ते फ्लावर्स आहे, मशरूम्स आहेत. हे रेनबोचे 7 कलर.
also symbolic of Olympics. This is an octopus which is living water. This is a rain dance area what they are showing us. There is a tortoise, there is a crocodile that is not live but it is made up, like सिमेंटचं बनवलं आहे तिकडे, त्याच्यावर बसून आपल्याला मस्त निवांत बसता येतं. हे आमचे सगळे सर आणि आमचे पिऊन आहेत, ते एकत्र एन्जॉय करतायत. सो हे त्यांचं घसरगुंडीवरून. सो आणि मी तेव्हा चेंज केलं होतं, सो मी म्हटलं की वाय नॉट, आपण थोडं शूट करूया, सगळ्यांची मजा बघूया. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आमच्या ह्याच्याकडे जे नाश्ता करण्यासाठी. ब्रेकफास्ट वॉज ऑन जस्ट दिस कॉफी, इट वॉज कॉफी. आणि बाकी जेवण बिवण खूप सुंदर होतं, एन्व्हायरमेंट खूप चांगलं आहे. आय डिड डॅशिंग कार्स ब्रो, डॅशिंग कार्स. आणि इतके माझे दोघे 2-3 स्टुडंट होते, इतके मिळाले, मला दोन्ही साईडनी पॅक करून टाकलेलं. मी म्हटलं घुमने दे मेरे को घुमने दे. सो अशा प्रकारे, अशा रीतीने माझी सुंदर ड्रायव्हिंगचं प्रदर्शन इथे होतं आहे. पण इट वॉज टोटल फन. दॅट वॉज डॅशिंग कार गाईस. एक हातात मोबाईल आणि एक हातात असा गाडी चालवतो. वाव, इट वॉज वाव. आणि खाली एक त्याला हे असतं, म्हणजे एक पायाकडे फूटकडे एक असतं, त्यांनी आपण ते क्लिक करत राहायचं, म्हणजे आपण पुढे जात राहतो. आणि दॅट व्हील इज फॉर डायरेक्शन. नाव दिस इज वेअर आय सॅट अँड आय फेल्ट द गर्ल हू वॉज सिटिंग देअर विथ मी. एक मुलगी, 2-3 मुली बसलेल्या माझ्या पुढे. And they were saying, जोर से करो ना भैया. Sorry for that. But yeah, she said that. हे सगळे माझे स्टुडंट्स आहेत. ही दुसऱ्या क्लासची आहे, पण ही आमच्या स्टुडंट्सबरोबर बसली होती. ही माझी स्टुडंट आहे, रक्षंदा आहे, ही रायना आहे. सो एव्हरीबडी, या अलीना आहे आणि हा झेड आहे आणि हा अर्श आहे. सो दीज आर ऑल माई स्टूडेंट्स फ्रॉम 11th B. ये भी हमारे ही स्टूडेंट्स हैं, लेकिन 11th A से आई सपोज, 11th A या 11th B से. आई हैव नो आयडिया अबाउट दॅट. दिस इज माय स्टुडंट शिवम. सो ही इज ऑल्सो हिअर. माझे 11 स्टुडंट्स होते टोटल. ह्याचं काय चाललं आहे, हा सूरज आहे माझा स्टुडंट. सो असे माझे खूप सारे स्टुडंट्स होते. आता हे सगळे बसमध्ये चालले आहेत आणि फायनली त्यांना सी ऑफ करायचा टाईम आलेला आहे. यावेळेचे बस खूप सुंदर होते. लेट मी टेल यू दॅट इट वॉज वॉल्वो अँड इट वॉज फुल AC, एअर कंडिशन. सो या, ते पण खूप मला गंमत आली. नेहमी आपल्या असतात कटारं टुक्की 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 करून जातात, पण आता यावेळी चांगले होतं. आणि नंतर हे माझ्या घराकडे निघाली आहे. सो आय हॅव रीच्ड माय होम. आय एम रीचिंग माय होम. त्यानंतर घरी जाऊन हा चहा प्यायले, गरम चहा, बाबांनी आणलेला वडा आणि गरम पाणी प्यायली आहे. त्याच्यानंतर शेवपुरीची मी घेऊन गेलेली, ती मी खाल्ली आहे. त्यानंतर रात्रीचं डिनर केलेलं आहे. डिनर केलेलं आहे. डिनरमध्ये भात आहे, भाजी आहे आणि कढी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी डिनरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.